नमस्कार. मी आज तुम्हाला बाळाचे टोपरे कसे शिवायचे ते सांगणार आहे. हे बघा, 13 बाय 13 इंचाचा मी चौकोन कट करून घेतलेला आहे. हे बघा, ही 13 रुंदी 13 आणि उंची पण 13 इंच कट करून घेतलेला आहे. त्याच्यासोबत मी अस्तर पण कट करून घेतलेला आहे, बरोबर त्याच मापाचे कट करून घेतलेलं आहे. हे बघा, आता आपण हे डबल फोल्ड घडी घालणार आहोत आणि ही परत अजून एकदा 4 पदरी अशी घडी घालून घ्यायची आहे आणि बंद साईड जी आहे ती आपल्याकडून ठेवायची आहे, डबल फोल्ड केलेली बंद साईड. आणि ते मोजून घ्यायचं. हे बघा, 6.25 आलेलं आहे. तर या वरच्या टोकापासून इकडं पण बरोबर आपल्याला 6.25च घ्यायचं आहे. हे बघा, हे 6.25 घेऊन मार्किंग करायची आणि ह्या साईडला पण 6.25 घेऊन बरोबर मार्किंग करायची आणि हे असा राऊंड असा मार्क करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचं. हे राऊंड बघा, हे असं मी कट करून घेतलेला आहे. माझं पूर्ण बरोबर माप आलेलं आहे, त्यामुळं काही हे नाही. हे बघा, हे कट करून घेतलेला आहे. हे बघा, पूर्ण असा हा राऊंड तयार झालेला आहे. तर आपण आता याला शिलाई मारून घेऊया राऊंडला. हे बघा, मी हे राऊंडला टीप मारून घेतलेली आहे. आता आपण एका ठिकाणी कोणत्या एका साईडला तुम्ही असं मार्क करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात छोट्या छोट्या अशा प्लेट्स द्यायच्या. हे बघा, एकदम अशा छोट्या छोट्या द्यायच्या, छान. खूप मोठ्या अशा हे करायच्या नाही, प्लेट द्यायच्या नाही, छोट्या छोट्या अशा प्लेट द्यायच्या. हे बघा, मी अशा प्लेट 3 घेतलेल्या आहेत. ह्या बरोबर 13 इंच आल्या पाहिजेत आपल्या ह्या प्लेट. हे बघा, हे मोजून घ्यायचं पूर्ण. 13 इंच आलेले आहेत बरोबर ह्या प्लेट. आता ही इकडची प्लेट आणि ही प्लेट अशा दोन्ही बरोबर जॉईंट करून घ्यायचं. आणि जे आपला जेवढा कपडा राहिलेला आहे आता आपण तिथं हे 1 इंच बरोबर माप घ्यायचं. हे सरकायला असं सरकत हे होतं कपडा, म्हणून याला आपण अशी एखादी टाचन पिन लावून घेणार आहोत. ते बघा, ही लावून घेतली मी. आता बरोबर कपडा बसतो, सरकत नाही, काही होत नाही आणि आपल्याला कटिंग करायला पण खूप इझी जातं. हे बघा, हे 1 इंच बरोबर मोजून घ्यायचं. हे असं मार्क करून घ्यायचं 1 इंच आणि असा राऊंड घ्यायचा, सरळ नाही घ्यायचं, त्याला असं थोडासा गोल असा राऊंड काढून घ्यायचा आणि मग ते कट करून घ्यायचं. हे बघा, हे अशा प्रकारे हे कट करून घेतलेलं आहे मी. हे बघा, हे असं हे होतं. आणि हे जर तुम्हाला हा टोपी अशी जर अजूनही थोडी छोटी वाटत असेल व तुम्हाला जर वाटत असेल की बसत नाही आहे डोक्याला बाळाच्या, तर मग परत थोडासा असा अजून थोडा मोठा राऊंड घेऊन कट करून घ्यायचं. तुम्ही इथून असं कट करून माप वाढू शकता बाळाच्या, म्हणजे डोक्याला बसेल असं. बघा, हे असे परत थोडंसं मी कट करून घेतलेलं आहे. हे बघा, आता हे पूर्ण बरोबर झालेलं आहे. आता मी ही 13 इंचाची पट्टी घेतलेली आहे.
हे बघा पूर्ण बरोबर 13 इंचाची, आपण जेवढ्या फ्रिलचा भाग आलेला आहे 13 इंच तेवढंच ही पट्टी घ्यायची 13 इंच, आणि अशी रुंदीला 3 इंच अशी घेतलेली आहे. तर आपण आता ही बाळाच्या ही जी फ्रिल घेतलेली आहे या टोपऱ्याला, त्याला आपण आधी मधून उलट्या साईडनं आधी ठेवून घ्यायची. उलटे सुलट बघून घ्यायचं आणि मग ते ठेवून बरोबर अशी टीप मारून घ्यायची. हे बघा मी आता हे जॉईंट करून घेतलेलं आहे एक साईडनं. आता हे सरळ भागाकडे असं हे ठेवून थोडासा फोल्ड घ्यायचं पट्टीचं, आणि परत त्यावरून एक दाब टीप मारून घ्यायची. हे बघा हे बघा मी आता हे बघा पट्टी अशी शिवून घेतलेली आहे. आणि बघा हे असे टोपरं आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपण याला बंद कसे लावायचे ते मी तुम्हाला सांगते आता. हे बघा हे बरोबर त्याचा मध्य काढून घ्यायचा मोजून आणि तिथं कट मारून घ्यायचा. हे बघा ही पट्टी घेतलेली आहे मी, ही बरोबर 16 इंचाची डबल फोल्ड पट्टी आहे. डबल फोल्ड पट्टी घ्यायची, कारण बंद तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही बंद ठेवू शकता. हे बघा, आणि याला पण बरोबर मध्यभागी एक कट मारून घ्यायचा हे असा, आणि हे बरोबर हे ठेवून त्याच्यावरती आपण जिथं टोपीला कट मारलेला आहे तो भाग आणि खालच्या याचा कट मारलेला भाग एकत्र ठेवून हे असं बरोबर त्याच्यावर एक टीप मारून घ्यायची. हे बघा, या अशा प्रकारे आधी टीप मारून घ्यायची बरोबर. काही बरोबर आता मी टीप मारून घेतलेली आहे. हे असं हे झाले. आता आपण ही डुमळपट्टी बंद तयार करणार आहोत. हे बघा, हे असं 2 असे फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हे बघा, हे अशी मी पूर्ण बेल्ट शिवून घेतलेला आहे. आणि ही जे टोपरं आहे बाळाचं हे मी पहिल्यांदा शिवलेलं आहे. तर तुम्हाला हे टोपरं माझं कसं वाटलं काय आहे ते मला तुम्ही प्लीज सांगा. हे बघा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा, हे थोडंसं असं हे जे राहिलेलं बंद मोजून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. आहे बघा, हे अशा प्रकारे हे बाळाचं टोपरं तयार झालेलं आहे. आणि मी ते बाळाला घालून पण बघितलं, ते त्या बाळाला खूप सुंदर आलेलं आहे, एकदम परफेक्ट बसलेलं आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.